बुलेटिनची सुरुवात करतो एका मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीनं। वाघांच्या बछड्यांसोबत फोटो सेशन करणं औरंगाबादचे महापौर बापू घाडमोडे यांना आणि तसंच स्थायी समिती सभापती मोहन मेघावाले यांना चांगलंच महागात पडणार आहे। औरंगाबादमधील सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात 12 नोव्हेंबरला जन्मलेल्या 3 बछड्यांचा नामकरण सोहळा साजरा करताना या दोघांबरोबर कार्यकर्तेही सहभागी झाले। यावेळी या दोघांनी उत्साहाच्या भरात थेट बछड्यांना उचललं आणि त्यांच्यासोबत फोटो सेशन देखील केलं। हा वन्यजीव कायद्याविरोधात मोडणारा प्रकार आहे। विशेष म्हणजे 2 वर्षांपासून बिबटे आणि वाघांची पिल्लं दगावण्याच्या घटनांमुळे सिद्धार्थ उद्यान चर्चेत आलंय। त्यातच महापौर आणि सभापतींच्या फोटो सेशनमुळे आता संताप व्यक्त केला जातोय। तर या सगळ्याच प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी। औरंगाबाद महानगरपालिकेचं सिद्धार्थ प्राणी संग्रहालय नेहमी कोणत्या तरी वादात अडकलेलं असतं। आता या वादामध्ये महापौर बापू घाडमोडे आणि स्थायी समितीचे सभापती मोहन मेघावाले हे अडकलेले आहेत। कारण या दोघांनीही या प्राणी संग्रहालयामध्ये वाघाच्या बछड्याचा जो नामकरण सोहळा आहे तो अत्यंत थाटामाटात पार पडला आणि हा पार पडत असताना थेट या बछड्याला त्यांनी एखाद्या पिल्लासारखं हातात पिंजऱ्याबाहेर खेळवलेलं होतं। खरं तर देशभरामध्ये वाघ वाचवा आणि वाढवा अशी मोहीम केली जाते आणि त्या मोहिमेलाच भारतीय जनता पार्टीचे महापौर बापू घाडमोडे यांनी हरताळ फासलेला आहे। आता त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी एक मागणी वन्यजीव प्रेमींकडून होते आहे। आता बघूयात की औरंगाबाद महानगरपालिकेच्या या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयामध्ये वाघांची संख्या आधीच कमी होती, ती वाढताना दिसते आहे। मात्र ती वाढत असताना अशा पद्धतीनं मानवी हस्तक्षेप होऊन या प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो। तर हा धोका निर्माण करणाऱ्यावर काय कारवाई होते हे पाहावं लागणार आहे। प्रोजनेस महेश वागसह माधव सावरगावे, जय महाराष्ट्र। तर वाघांच्या बछड्यासोबत फोटो सेशन करणं औरंगाबादचे महापौर बापू घाडमोडे आणि स्थायी समिती सभापती मोहन मेघावाले यांना आता चांगलंच महागात पडणार आहे। त्याचं कारणही तसंच आहे, कारण गेल्या काही महिन्यांपासून सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील वाघांचा आणि बछड्यांचा दगावण्याचा जो काही संख्या आहे ती अधिक होती आणि त्यामुळेच आता या दोघांवरती वन्यजीव प्रेमींकडनं असं म्हणण्यात येतं की यांच्यावर कारवाई व्हावी अशी शक्यता वर्तवण्यात येते की वन्यजीव प्रेमी अशी मागणी करतात की यांच्यावर आता कारवाई करण्यात यावी। यावेळी दोघांनी उत्साहाच्या भरात थेट बछड्यांना उचललंय आणि त्यांच्यासोबत फोटो सेशन देखील केलंय। आपल्यासोबत आता आहेत बापू घाडमोडे, औरंगाबादचे महापौर। बछड्यांना आपण उचललेलं आहे त्या ठिकाणी आणि गेल्या काही महिन्यांपासून बछडे दगावण्याचे देखील बरेच प्रसंग या ठिकाणी घडलेले आहेत। काय प्रतिक्रिया द्याल? हॅलो, हां, बछडे दगावले गेलेले आहेत काही महिन्यांपासून। तुम्ही पुन्हा वन्यजीव प्रेमींकडनं पुन्हा तुमच्यावरती कारवाई होण्याची मागणी होते, काय प्रतिक्रिया द्याल? बछडे उचललेले नाही, आम्ही त्यांच्या पिंजऱ्याजवळ गेलो होतो आणि ते गोंडस असल्यामुळं आमचे सभापती जरा प्राण्याच्या फार जवळ राहिले असल्यामुळे ते त्याला गोंजारत होते। मी बाजूला उभा होतो, त्याच्यामुळे हाणाबाने फक्त जवळ गेलं, उचललं नाही, काहीच नाही कोणी। म्हणजे तुमचं म्हणणं आहे की तुम्ही बछड्यांना हात लावलेला नाही आणि तुम्ही कुठलेही बछडे उचललेले नाहीये? तुमचं जे म्हणणं उचललंय वगैरे उचललं नाही, ते गोंडस दिसत होते आणि एक तिथली भावना समजून घ्या, ते एकदम बछडे गोंडस असल्यामुळे त्या पिंजऱ्याजवळ जाऊन त्यांच्याजवळ उभं राहिलो। ठीक आहे, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर बछडे उचलले नसल्याचा प्रतिक्रिया बापू घाडमोडे यांनी व्यक्त केलेली आहे। बछडे गोंडस दिसले आणि म्हणूनच आम्ही केवळ पिंजऱ्यापाशी गेलो आणि त्यांना अंजारलं फक्त, अशी प्रतिक्रिया बापू घाडमोडे यांनी दिलेली आहे।